सावकारकीच्या जाचाला कंटाळून साकूर येथील वाकचौरे कुटुंबियांची पुन्हा स्वइच्छा मरणाची मागणी। साकूर येथील पीडित कुटुंबाने सहकार आयुक्त यांच्याकडे केली मागणी। साकूर येथील कुप्रसिद्ध सावकाराच्या विरोधात अनेक पुरावे दिले। तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना देऊन देखील उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांनी कुठलीही कारवाई न करता उलट पीडित वाकचौरे कुटुंबांना मंत्री महोदयांकडे का गेले असा उलट सवाल उपस्थित केला। मंत्री महोदयांना भेटल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पीडित कुटुंबांना वेठीस धरले, म्हणून अखेर या कुटुंबाने आज सहकार आयुक्त नाशिक यांची भेट घेऊन पुन्हा एकदा स्वइच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। साकूर गावात या कुविख्यात सावकारांचा अवैध धंदा जोमात सुरू आहे। अनेक गोरगरीब लोकांच्या जमिनी या सावकारने हडप केल्या आहेत, परंतु या सावकाराला राजश्रय मिळत असल्याने या व्यक्तीचा अन्याय गोरगरीब जनता सहन करत आहे। गेल्या 25 वर्षात या व्यक्तीने अनेकांना सावकारकीच्या जाचातून लुटले आहे, अनेकांच्या जमिनी लुटल्या आहेत, अशी माहिती या निमित्ताने समोर आली आहे। गरजवंतांचे कोरे चेक घेणे, जमिनीची घरांची नोटरी करून घेणे, सोने ताब्यात घेणे, गाड्या लावून घेणे असा उपद्रवीपणा हे सावकार करत आहेत। पीडित वाकचौरे कुटुंब वेळोवेळी संगमनेर येथे उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे मारून थकले। आपल्याला न्याय मिळणार नसल्याची जाणीव झाल्याने या कुटुंबाने थेट पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेतली। विखे पाटील यांनी खात्री करून त्यांनी उपनिबंधक कार्यालयाला आरोपींना पाठीशी घालू नका, कडक कारवाई करा अशा सूचना केल्या। परंतु येथील अधिकाऱ्यांना विखे पाटील यांच्याकडे गेल्याचा राग आल्याने वाकचौरे यांना वेठीस धरले। शेवटी या कुटुंबाने स्वइच्छा मरणाची परवानगीचे निवेदन आज थेट सहकार आयुक्त नाशिक यांना दिले आहे। सहकार आयुक्त व पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन पीडित कुटुंबाने दिले आहे। आता तरी या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का अशी चर्चा संगमनेर तालुक्यात सुरू आहे। स्टार न्यूज साठी सहदेव जाधव, नाशिक।